सांगलीतील वेश्यावस्तीमध्ये रक्षाबंधनाचा सणही साजरा करण्यात आला। यामुळे समाजानं वाळीत टाकलेल्या या वेश्या महिलांनाही हक्काचे भाऊ मिळालेत। सांगलीतील वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्रामार्फत रक्षाबंधनाचा हा सण साजरा करण्यात आला। वेश्या म्हटलं की समाजाची नाका आपोआप मुरडतात, त्यामुळे या महिलांच्या विकासाकडे सहसा सामान्य व्यक्तीला पाहायला वेळ नसतो। मात्र या महिलांच्या विकासासाठी काम करणाऱ्या वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या वतीनं वेश्यावस्तीतील महिलांसाठी रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन केलं होतं। ही संस्था गेल्या 6 वर्षांपासून वेश्यावस्तीत हा उपक्रम राबवते। त्यामुळे या महिलांना भाऊ मिळाल्यानं आपण आनंदी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। या महिलांच्या भावनांना मार्ग मोकळा करून देण्यासाठी आणि या महिलांनाही भारतीय संस्कृतीची जाणीव आणि माहिती व्हावी या उद्देशानं वेश्यावस्तींमध्येच रक्षाबंधन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। वेश्या म्हटले की समाजात हिणवलं जातं, मात्र याच वेश्यावस्तीमध्ये आज रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा आम्ही आयोजित केलेला आहे। वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या वतीनं आम्ही आज सांगलीच्या वेश्यावस्तीमध्ये समस्त वेश्या भगिनींच्यासाठी सामुदायिक असा रक्षाबंधन सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता। या रक्षाबंधन सोहळ्यासाठी समाजातील सर्व स्तरातून मान्यवर अधिकारी यांनी उपस्थिती लावली होती। रक्षाबंधनच्या निमित्तानं इथं आम्ही या भागात आलो आहे। इथं सर्व आमच्या भगिनीने इथं रक्षाबंधन आम्हाला राखी बांधून आमचा सन्मान दिलेला आहे। आम्ही तुम्हाला ग्वाही देतो की इथले सर्व समस्या येत्या 2 वर्षामध्ये आम्ही संपून त्यांचं आयुष्य सुखकर कसं होणे आणि त्यांच्या मुलांचं भविष्य कसं घडवणे याची जबाबदारी पूर्ण आम्ही उचलतो। या उपक्रमामुळे दूरदूरहून या व्यवसायामध्ये आलेल्या मुलींचे अंतःकरण भरून आलं। वेश्या म्हणून नातीगोती विसरलेल्या मुलींना आज हक्काचे भाऊ मिळाल्यानं त्यांचा आनंद गगनात मावत होता।